निंबोळा येथे मटन लिलाव 3.61 लाखात। धार्मिक अटींसह व सप्ताहातील 7 दिवस विक्री बंदीची अट जाहीर। निंबोळा तालुका देवळा 30 मार्च 2026 रोजी येथे मटन विक्रीचा लिलाव तब्बल 3,61,000 रुपयांच्या उच्चांकी बोलीत पूर्ण करण्यात आला असून ही प्रक्रिया ग्रामस्थांच्या समझोत्यातून आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या देखरेखीखाली पार पडल्याची माहिती समोर आली आहे। सदर लिलाव प्रक्रियेदरम्यान गावातील नागरिकांनी आपसात चर्चा करून एकमताने निर्णय घेतला। त्यानुसार लिलाव गावातीलच पात्र व्यक्तीस देण्याचे ठरवण्यात आले। ठरलेली रक्कम ग्रामपंचायतीकडे जमा करून पुढील सर्व कार्यवाही पूर्ण करण्यात आली। या लिलावावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने धार्मिक भावना लक्षात घेऊन काही महत्त्वाच्या अटी व नियम जाहीर केले। विशेषतः सोमवार तसेच एकादशी, चतुर्थी यांसारख्या धार्मिक दिवसांमध्ये मटण विक्री न करण्याबाबत लिलावधारकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या। यासोबतच सप्ताहातील 7ही दिवस मटण विक्री बंद ठेवण्याची अटही जाहीर करण्यात आली। या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून अटींचे उल्लंघन झाल्यास संबंधित लिलाव रद्द करण्यात येऊ शकतो, अशी स्पष्ट सूचना ग्रामपंचायत प्रशासनाने सर्वांसमोर दिली। ग्रामपंचायत अधिकारी अमोल खैरनार यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की सदर लिलाव प्रक्रिया नियमानुसार आणि कायदेशीर चौकटीत पूर्ण करण्यात आली आहे। या प्रक्रियेत ग्रामस्थांचा सहभाग, सहकार्य आणि समन्वय महत्त्वाचा ठरल्याचं त्यांनी नमूद केलं। दरम्यान गावातील नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत आपापसातील समझोत्यातून लिलाव प्रक्रिया पार पडल्याने गावात सलोखा टिकून राहिला असल्याची भावना व्यक्त केली आहे। निंबोळा येथील हा लिलाव ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि सामंजस्यपूर्ण निर्णय प्रक्रियेचे उदाहरण ठरत असल्याचं बोललं जात आहे। S9 TV न्यूज साठी प्रतिनिधी शरद भाटेवाल, महाल पाटणे। 2,67,000 एक वार, 2,70,000 जी जाहिरात दिल्यानंतर पुण्यनगरी पेपरला त्या परिस्थितीनुसार अनामत रक्कम जमा झाली। निलाव चालू होता। निलाव चालू असताना गावातील सर्वच गावकरी, ज्येष्ठ मंडळी असं नाही म्हणता येणार की ज्येष्ठ मंडळीच होती, सर्व गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला की 40-50 वर्षापासून जे गावात रहिवासी होते मुस्लिम समाजाचे, त्यांनी तो निलाव त्यांना देण्यात यावा। यावेळेस तरी गावात ही प्रथमतः पहिल्यांदा असा निलाव झालेला आहे। नाही तर तोंडी सूचना देऊन तशा पद्धतीने 5-25 हजाराला तो निलाव जायचा, पण त्यांच्या काही चुकांमुळे सप्त्या काळात असेल किंवा चतुर्थी, एकादशीला दुकान गपचूप चालू ठेवणं, या गोष्टीमुळे गाव एकत्र आलं आणि हा निलावाची प्रोसिजर आज या ठिकाणी पार पडली। पार पाडत असताना गावकऱ्यांनी 4 लाखापर्यंत बोली सर्वांनी लावली। जेवढे बोली लावणार होते त्यांनी 4 लाखापर्यंत बोली लावली, पण गावातील काही सर्व मंडळींनी सूचना दिली की आता इथं थांबून त्याच दोघांना किंवा एकाला कोणाला तरी निलाव द्यावा, आणि त्याला सर्व गावकऱ्यांनी सहमती दाखवली आणि तो निलाव त्या ठिकाणी पार पडला। आज दिनांक 30/3/2026 मौजे निंबोळा तालुका देवळा नाशिक येथे ग्रामपंचायतीमार्फत बोकड लिलाव व कोंबडी लिलाव या संदर्भात लिलाव प्रक्रिया राबवली असता सदर लिलाव घेण्यासाठी 5 लिलावधारकांनी भाग घेतलेला होता। त्यापैकी आजचा लिलाव 3,61,000 रुपयाला श्री शेख अन्सार शेख यांना देण्यात आलेला आहे। त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी ग्रामपंचायतच्या वतीने आभार व्यक्त करतो। सदर लिलाव प्रक्रिया ही पूर्णपणे कायदेशीररित्या राबवण्यात आलेली आहे। सदर लिलावाची जाहिरात पुण्यनगरी पेपरला पण देण्यात आलेली होती।